देवी आई, मैत्रिणी सोबत सगळे असे का वागतात? ती किती छान आहे. आम्हाला छान छान गोष्ट सांगते, आमचा लाड करते, आमची काळजी घेते, सगळ्यांची सुद्धा काळजी घेते. पण तरी पण ते असे का वागतात? पण देवी आई, मैत्रिणी तुला जे हवं जे नको ते सगळं बघते ना ग. पण तरी पण ती घसरून का चाललीये? देवी आई, तू काहीतरी कर ना ग प्लीज. तुम्ही कोण आहात? आजीचे फ्रेंड आहात का? थांबा, मी ना आजीला बोलून येते. पण कोणतं आजीचे फ्रेंड? इंद्रायणी आजी, मैथिली आजी का काकू आजी? नाही नाही, मी कुठल्या आजीची अशी काय म्हणतात ती फ्रेंड नाही. मला जरा पुढे जायचं होतं, चक्कर आल्यासारखं झालं आणि पाणी विसरले वाटतं मी घरीच. तहान लागली गो. अच्छा, पाणी हवंय? पहिला तुम्ही आत द्या. तुम्ही थांबा, मी पाणी घेऊन येते. सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही अंत हे घ्या पाणी. थांबा थांबा, आईने सांगितलंय कधी पण बसून पाणी प्यायचं. नको नको, खाली नको बसू, तुम्ही तिथे बसा ना. अगं राहू दे, तुझ्या घरातलं मला कोणी ओळखत नाही ना. आणि असं अनोळखी माणसाला घरी घेऊन आलेलं, घरात बसवलेलं तुझ्या आई बाबांना आवडेल का? आई म्हणते पाहुणे देवासारखे असतात. अतिथी देव भव हा. बर, बस इथे का? बस. ऐक, असू दे. अगं बरं, आता कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय. तुम्हाला चक्कर आली होती ना? तुम्ही काही खाल्लंय का? अहो, का नाही खाल्लं? आता थांबा, मी आजीला बोलून येते. इंद्रायणी आजी, मैथिली आजी, इंद्रायणी आजी, मैथिली आजी, इंद्रायणी आजी, ये ना ग. बाळा, तुझा आवाज कोणालाच ऐकू जाणार नाही. दोघं पण येत नाही बघा ना. आणि कोणी लक्ष पण नाही देत ते माझ्याकडे. असू दे, मला पाणी दिलंस ना, खूप झालं. निघते हा मी. नको नको, नाही तर तुम्ही परत चेक करून पडतात. मग तुम्हाला काय खायला देऊ मी? सांगा ना. काय मग? हा, आयडिया लक्षात आली. आईने जे देवीसाठी प्रसाद ठेवलेला तो घेऊन येऊ का मी? तुम्हाला चालेल का? तुम्ही इथेच थांबा, मी लवकर घेऊन येते. सॉरी देवी आई.
इट्स ओके. कोण म्हणलं? हे बघा. अरे ठेव बाळा ठेव. कसं आहे जेवण? मस्त आहे. छान आहे. थँक्यू. मी तुला एक गंमत दाखवू का? वा, गंमत प्लीज दाखवा ना, प्लीज 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 प्लीज. डोळे बंद करायचे हा. ठीक आहे. खोटे खोटे नाही काही, खरे खरे. ओके. आता उघड. वाव, तुम्हाला ही जादू कशी आली? मी तर तुमच्यासारखी अगदी अशीच बनलेली देवीसारखी. तुम्ही पण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला जातायत का? फॅन्सी ड्रेस नाही काही. मी त्रिनयना देवी आहे आणि तू माझी ज्येष्ठ कन्या देवस्तुती आहेस. आई आहे मी तुझी. नाही, तो तर माझी आई नाहीये. माझी खरी आई आहे नेत्राई. पण माझी आई तुला आई म्हणते, मग तू माझी आजी झालीस ना? अच्छा चालेल, मी तुझी देवी आजी. हो, देवी आजी. सगळ्यांनी लवकर या, देवी आजी आली आहे. सगळ्यांनी लवकर या ना, देवी आजी आली आहे. या सगळ्यांनी लवकर या. देवी आजी, कशी आहेस ग तू? माझी आई घरी असताना तू यायचं होतं ना? मी सतत तुझं नाव घेते, पूजा करते. मग तू तिला भेटली असती, मग ती खुश झाली असती ना? माझी आई येईपर्यंत थांब न गो. मग ती तुला तुझं आवडीचं जेवण बनवून देईन. ए बाळा, हे बघ मी इथे आले होते, आपण छान छान गप्पा मारल्या, तुम्हाला नैवेद्य खाऊ घातलास. हे कोणाला सांगायचं नाही या घरामध्ये. ते आपल्या दोघींमधलं गुप्त ठेवायचं. गुप्त म्हणजे सिक्रेट ना? हा, गुप्त म्हणजे सिक्रेट. पण आई बाबा म्हणतात कधीच खोटं नाही बोलायचं. खोटं कुठे बोलणार आहेस तू? तू सांगणारच नाहीयेस. आणि देवी आजीचं नाही का ऐकणार? ओके देवी आजी, मी नाही सांगणार कोणाला. पिंकी प्रॉमिस. काय? असं. अच्छा, पिंकी प्रॉमिस. बरं, आता महत्वाचं ऐक. मी इथे का आले माहितीये का? का? नीट लक्षात ठेवायचं, कुणाला सांगायचं नाही. पिंकी प्रॉमिस. पण लक्षात मात्र ठेवायचं हा. सध्या काय चालू आहे बरं? काय चालू आहे? अशी काय करतेस? देवी आईचं नवरात्र. हो, नवरात्र. हा, आणि मी घटावर विराजमान झाले. विराजमान म्हणजे तू बसणार आहे ना घटावर? बसलेली आहे, बरोबर. घटावर विराजमान झाले. त्यामुळे या काळात वाईट गोष्टी थांबवताना मला मर्यादा येतात. मर्यादा म्हणजे? मर्यादा म्हणजे तुझ्या भाषेत लिमिटेशन्स. लिमिटेशन म्हणजे? लिमिटेशन्स म्हणजे बघ हं, आपल्याला एखादी गोष्ट खूप मनापासून करायची असते, पण काही कारणामुळे आपल्याला ती त्यावेळी त्या क्षणी ती करता येत नाही. त्याला म्हणतात लिमिटेशन्स. हा, तर मला अशा मर्यादा आली, म्हणून मला तुझ्या मदतीची गरज आहे. करशील? हो. आता मी काय सांगते ते नीट ऐकायचं.
घरात मैथिली आजी आहे की नाही, आता मैथिली आजीवर खूप संकट येणार आहेत आणि त्या संकटांपासून तू तिला वाचवायचंयस किंवा तिची रक्षा करायचीस. माझ्या मैत्रिणी आजीवर संकट येणार आहे, मी तिला वाचवणार. खरंच? हो खरंच. आणि तू खरंच तिची रक्षा केलीस ना, तर मी की नाही तुला छान बक्षीस देईन. नको मला बक्षीस. यालाच म्हणतात निस्वार्थीपणा. हाच तुझा गुण मला खूप आवडतो. ये तर तू तुझ्या मैथिली आजीची रक्षा करायचीस, तरी हे घर सोडून जाऊ द्यायचं नाही. ओके. पण देवी आजी, मी तर छोटेसे आहे ना, मला हे एवढं सगळं काम जमेल का? अगं पण मी आहे ना तुझ्या बरोबर. थँक्यू देवी आजी. हे असं का होत आहे? घरात अचानक कसला सुवास दरवळतोय आणि कुणीतरी जवळचा माणूस आल्यासारखं वाटतंय. उरी कल्लोळ उठला येई आलिंगनाला, उरी कल्लोळ उठला येई आलिंगनाला. डोहहि प्रवाहहि भावहि अभावहि, शून्यहि ब्रह्माण्डहि सूक्ष्महि प्रचण्डहि, विकासहि विनाशहि आरम्भहि अन्तहि. ताप तर गेला हिचा. ईशा, ए ईशा, उठ. ईशा उठ. इथे का झोपली आहेस तू? इथे तर मी इथे आले होते. तू कोणाला सांगायचं नाही घरामध्ये, गुप्त ठेवायचं. मी इथे पडली होती, मग नंतर मला झोप आली, मी झोपून गेली. बर, पण मला सांग, इथे कोणी आलं होतं का? म्हणजे फुलांचा सुवास दरवळतो इथे. कोणी फुलं घेऊन आलं होतं? नाही, कोणीच फुलं घेऊन आलं होतं. मला श्वास नाही येते. बर बरं, आता ताप गेलाय तुझा. आता इथे नको झोपूस, तुझ्या खोलीत जाऊन झोप. आराम कर आणि काही लागलं तर मला सांग, मी माझ्या खोलीत आहे. जा आता. मला सांगा. देवी आजी कुठे गेली? ते अगं मला मला 4 दिवस बाहेर जायचंय, बाहेर जावं लागेल. आजी, तूच म्हणते ना खोटं बोलायचं नाही. मग तर तू का खोटं बोलतेस? अगं मला जावं लागणार. तुझी आई घरी परत यायच्या आधी जावं लागणार मला. आजी प्लीज नको ना जाऊ. असं काय करतेस तू?
तुला बरं नाहीये की नाही श्याम? शहाणी मुलगी आहेस की नाही तू? आणि स्वतःची काळजी घ्यायची, रीमाची काळजी घ्यायची, शहाण्या मुलीसारखं वागायचं, छान खाऊ खायचा, हट्ट करायचा नाही. येते ईशा. अगं ऐक ईशा, अगं थांब ना ग ईशा. कळत नाहीये का तुला? सॉरी 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 सॉरी, चुकलं माझं. मला नव्हतं ओरडायचं तुला. सॉरी. आजी मला सॉरी नको म्हणूस, मी तुला सॉरी म्हणते. आत्याची केतक्याची तुझ्याशी वाईट बघतात ना. अगं नाही, असं कोणीच काही वागत नाही माझ्याबरोबर. चांगले वागतात सगळे. आजी मला माहिती आहे ग, ते वाईट वागतात. मला जायला हवं. हा आजी प्लीज नको ना जाऊ, प्लीज जाऊ नकोस, प्लीज. तेच नको ना जाऊ तू. मला खरंच जावं लागणार अगं. आई काय म्हणते, शेवटी सगळं छान होतं, फक्त देवी आजीवर विश्वास ठेवायचा. आजी, देवी आजी. हो, आईची आई आजी असते ना. मी येते. हा आजी प्लीज ना नको जाऊ. जर तू गेलीस ना तर मी पण जाईल आणि मग मला सगळं शोधून बसेल, ईशा कुठे, ईशा कुठे. मग मी कोणाला सापडणारच नाही. असं नाही बोलू ईशा, असं काही बोलायचं. मग तू नको जाऊस प्लीज. नाही जात मी, थांबते इथे. Pinky promise? आजी मला भूक लागली. देते खायला. प्रवासात भूक लागेल म्हणून खायला करून घेतेस का? कलकत्ता दूर आहे. हरकत नाही, जे करायचं ते लवकर कर आणि नेत्र यायच्या आधी इथून निघ. कलकत्ता लांब, लवकर आठ. नेत्रा यायच्या आधी तुला निघायचंय. मी नाही जाणार आहे. कोणीच उरलं नाहीये माझं तिथे. इथे थांबलीस ना तर इथे कोणी उरणार नाही. जिथे जायचंय तिथे जा, पण जा. आटप लवकर. परत एकदा सांगते, मी नाही जाणार आहे. हे रहूंगी मैं. म्हणजे सगळ्यांचा जीव घेऊन मगच जायचं असं ठरवलंयस का तू? ज्या नेत्रांनी तुला 7 वर्ष ह्या घरात आश्रय दिला, तिच्या कुटुंबाला संपून तिच्या उपकारांची अशी परतफेड करायची आहे तुला? चालणार नाही. तुला निघावं लागेल आणि नेत्रा यायच्या आधी निघा. चल चल. मी नाही जाणार आहे. नहीं जाऊंगी मैं, यही रहूंगी. हे घर माझं नसेलही, पण या घरातली 3 माणसं माझी आहेत. नेत्रा, ईशा आणि रीमा. या तिघेंसाठी मी इथेच राहणार. तुम्ही माझा अपमान करा, सहन होईल तितकं सहन करेन. नाही सहन झाला, तुम्ही मर्यादा ओलांडली तर मी उलट उत्तर देईन. लेकिन मैं ये घर छोड़ के नहीं जाऊंगी. काय एवढी लाचारी करावी लागते इंद्राणी मॅडम? मी जे पाहिलंय, जे ऐकलंय, जे सत्य मला कळलंय, त्यानंतर एवढी लाचारी करावी लागते. मी इथून गेले तर
शतग्रीव माझ्या शरीराचा ताबा घेणार आणि माझ्या करवी या घराला संपवणार. आणि ते नकोय मला. मी या घरापासून लांब गेले तर माझ्या नेत्राच्या आयुष्यात, माझ्या ईशाच्या आयुष्यात, माझ्या रीमाच्या आयुष्यात धोका निर्माण होऊ शकतो आणि तो धोका नकोय मला. इसीलिए मैं यही रहूंगी. मैं ये घर छोड़कर नहीं जाऊंगी.